हिंदुस्थानला महाशक्ती बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात व महायुती बळकट करण्यासाठी छत्रपती सेनेचे हेमंत आप्पा गोडसे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। तसेच पत्रक देखील छत्रपती सेनेतर्फे काढण्यात आले आहे। यात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा का दिला याबाबत छत्रपती सेनेने स्पष्टीकरण दिले आहे। यात सेनेतर्फे गेल्या 6 वर्षांपासूनची मागणी स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ स्मारकास हेमंत आप्पा गोडसे व अजय दादा बोरस्ते यांनी निधी उपलब्ध करून दिला व स्मारक उभारणीसाठी पाठपुरावा केला। महारोजगार व उद्योजकता मेळावे विविध समाजाच्या महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना व्यावसायिक कर्ज तसेच महिला बचत गट हॉकर्स धारक यांना शासकीय योजनेच्या माध्यमातील सुमारे 100 कोटींचे कर्ज उपलब्ध पाठपुरावा करून लाभ मिळवून दिला। कोविड काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात निधी उपलब्ध नव्हता, त्यावेळी मराठा समाजातील नव उद्योग व व्यावसायिक यांच्या कर्जाचा व्याज परतावा थकला होता। हेमंत आप्पा गोडसे यांनी छत्रपती सेनेच्या मागणीनुसार शासन दरबारी पाठपुरावा करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नव उद्योजक व व्यावसायिकांना व्याज परतावा प्राप्त व त्याचा लाभ व्यवसाय उद्योगात झाला। 4 सारथी संस्थाचे विभागीय कार्यालय नाशिकमध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न हेमंत आप्पा गोडसे यांच्या मार्फत झाले आहे। त्यासाठी अत्याधुनिक इमारत बांधून निवासी ट्रेनिंग सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे। या सारथी संस्थेमार्फत बऱ्याच सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी मोठ्या स्वरूपात मदत होणार आहे व मेक इन इंडिया व मेड इन इंडियाचे खऱ्या अर्थाने अंमलात आणली। छत्रपती सेना राज्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन महायुती अधिकृत उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। सदर प्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, निलेश शेलार, राजेश पवार, डॉक्टर श्याम थविल, राज गुंजाळ, विश्वदीप शिंदे सर, कुणाल शेलार, सनी निमसे, सागर विसे, सचिन देवगिरे, अविनाश पाटील, वैभव कसार, जितू अहिरे, गणेश पगार, वैभव बोरसे, आसिफ शेख, जावेद शेख, राजाभाऊ ठाकरे, महेंद्र दळवी, धीरज खोळंबे, सागर मोरे, मुज्जू शेख, भूषण तनपुरे, सचिन जाधव आदींसह छत्रपती सेनेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते।